नमस्कार मंडळी, स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढे येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. मध्यरात्री पिऊ ही नंदिनीकडे येते आणि नंदिनी विचारते, तुला झोप लागत नाही का? आणि पिऊ सांगते, तुम्ही सांगितलेले चित्र मी काढले आहे. असे बोलून ते चित्र नंदिनीला दाखवते आणि नंदिनी ते चित्र पाहिल्यानंतर एकदमच तिला मोठा धक्का बसतो. त्यानंतर आपण पाहतो पिऊ नंदिनीला बोलते, तुमच्या लग्नामध्ये तुम्ही आता सर्व हॅपी होतात. आता मी सर्व काही सत्य सांगितल्यानंतर पुन्हा आपल्या घरामध्ये प्रॉब्लेम निर्माण होतील. आणि तेव्हा नंदिनी देखील विचारामध्ये पडते. त्यानंतर आपण पाहतो नंदिनी ही जीवाकडे जाते आणि जीवाला बोलते, जर मला तुमच्याविषयी अशी काही महत्त्वाची गोष्ट समजली आहे, त्यामुळे तुमचे आणि माझे एकदम जीवन बदलून जाईल, तर मग मी काय करायला हवे? तेव्हा जीवा तिला उत्तर देतो, तू तेच करायला हवे जे तुला योग्य वाटते आणि नेहमी सत्याचीच बाजू घ्यायला हवी. आणि तेव्हा नंदिनी देखील विचारामध्ये पडते. त्यानंतर आपण पाहतो नंदिनी ही अतिशय रागाने वसुंधराच्या समोर जाते. तेव्हा वसुंधरा ही अतिशय घाबरते. जर नंदिनीला मात्र अतिशय राग आलेला असतो. आता पुढे येणाऱ्या भागामध्ये वसुंधरा कशा प्रकारे जीवा व नंदिनीचे, त्याचबरोबर पार्थ आणि काव्याचे लग्न होण्याचे जबाबदार आहे, हे सत्य नंदिनी सर्वांच्या समोर कधी आणणार हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या सर्व अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.